राम राम मंडळी. तर आज आहे शनिवार म्हणजे आमचा सुट्टीचा दिवस आणि काल रात्री असं ठरलं होतं का जुन्नरला हाडसर किल्ल्यावर जायचं. ठरवताना 5-6 जण होते. तर 5-6 जण मिळून आपण जाऊ. सकाळ वाता वाता एक गळाला आणि आता सगळे झागले तर आम्ही फक्त 3च जण आहे. मी, दीपक आणि सागर शेठ तुम्हाला दाखवतो. त्याचा फोन चाललाय तिकडे, अति महत्वाचा फोन चाललाय तिकडे अर्जंट मध्ये. तर आता 3च आलेलो आहे आम्ही आणि प्रमाणे जुन्नरला निघालं का थांबायचं पुढं तर हॉटेल परिवारवर कशासाठी तर परिवारचा कढीवाडा खाण्यासाठी. तिकडे झाला आणि नारायणगाव आणि जुन्नरला यायचं असं तर एक हक्काचं ठिकाण म्हणजे हॉटेल परिवार. तिथं थांबलं हे मस्त आहे आपल्यासाठी, कारण की परिवारचा कढीवाडा हा अत्यंत फेमस आहे. आणि आम्हाला लईच आवडतो तो कढीवाडा, त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा कुठेही निघालो पहिल्यांदा नारायणगावचा कढीवाडा परिवारचा कढीवाडा खाणार म्हणजे खाणार. चला. तर आपला कढीवाडा आलेला आहे. कढी ही मस्त कढी आहे, त्यामध्ये बटाटे वाडा आहे, त्याच्यावर शेव एक कांदा आहे, मस्त बादली भर कढी आलेली आहे आपल्याला. खाऊन सांगतो कसं. जवळ आलो होतो, 6-7 किलोमीटर राहिले फक्त हडसर. मोकार पाऊस, रस्त्याला पाणी पाणी झाले बा, खळाया काढल्यात एवढा पाऊस झाला. अतिशय असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. पाऊस चालू झाले, पाऊस तर येतोच आहे इकडं. आयुष्य जाऊ द्या. सध्या लय मस्त आहे, लय मजा. मित्रांनो पाहू शकता अतिशय निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे. तिकडे तिकडे पाहू नुसता पाऊस चालू आहे, हिरवीगार झाडी आहे, डोंगर आहेत, धबधबे आणि पदपदे सुद्धा आहे. याला काय जमल हा बाजू मध्ये आला त्याने काय घेऊ. उडी मारू पहिला गडी गारत. पहिला गडी गारत नाही आला. बाबे पड ना. बाबे पड ना. पहिला गडी गारत ती रील करायची. वजच पड. पाऊस चालू का रे? पप्पा काढू कपडे.
हा दीपक तिकडे वर गेला होता आणि तिकडून हा दगड घेऊन आलाय मला किमती पत्थरी हिऱ्यावानी पत्थरी किमती पत्थरी त्याला लाल काय लागले काय लागले म्हणून बघितलं तू स्वतःच बोट कापून घेतले शिट यार. घेतले रागात रागात करून. असं चालूच राहत. हा दगड आपटून बघू त्याच्यातून काय वेगळं काही नाही का तिकडे हिरा निघेल. काचा. तरी म्हणलं कापले कशाने याची क्रिस्टल बघा तुम्ही कशी निघालीत. हे बघा हा दगड बघा हा बाबू काहीतरी वेगळ्याच प्रकारचे क्रिस्टल आहे. मायामध्ये याने काही गारगोट किंवा रांगोळी बिंगोळी तयार करीत असतील. हिरा तर नाही मला वाटत आपल्या इथं सापडत. कडी साखर. खडी साखर पण ते याला हात जरी लावला ना तरी असं वाटत का काहीतरी टोचत आहे हाताला. एवढे बारीक बारीक आहे का काय आहे काय कळा ना आम्हाला. हे बघा दिसत आहे ना तुम्हाला कॅमेऱ्यात बघा बारीक आहे काहीतरी. यायला नाही म्हणत दगड फोडला जरा जास्त कचरा झाला. आता दगड जरा एका बाजूला करून ठेवू आपण नाही तर उगाच येणार दराच्या पायात बियात घुसलं तर त्याला अपघात व्हायचा त्याला इजा व्हायची. आपण आपल्या बाजूला करून ठेवू. बनवलंय ना कुठे थांब तिथेच. अवकाश. हळूहळू जा. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जे पण शाळेत असतील किंवा काय शिक्षक लोक असतील ते लहान लहान मुलांना अशा गड किल्ल्यांवर विशेषतः पावसाळ्यात तरी आणू नका. कारण की आता आपण पाहतोय अत्यंत पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे चिखल झालेला आहे. धबधबे चालू आहेत निसरडा रस्ता आहे. कोणाचा तोल कधी जाईल किंवा काही होऊ शकतं. त्याच्यामुळं अशा ठिकाणी आणत नका जाऊ. किंवा डोंगरदाराच्या ठिकाणी असे तिथं आणत नका जाऊ. सपाट बागा किंवा काहीतरी सपाट जागा बघून त्यांना तिथं घेऊन जा. अशा अवघड ठिकाणी आणत नका जाऊ. आम्ही कुठंतरी पाहिलं होतं असं का हे जे झाड आहे ह्या झाडाची पानं अशी उलट्या पद्धतीने हातावर जर मारली तर त्याला खालून काटे असतात आणि ते इथं डायरेक्ट इन्फेक्शन नाही म्हणता येणार पण असे डायरेक्ट गांध्या येतात. आता आपण हे दीपकच्या हातावर करून बघणार आहे. माझी स्किन जास्त सेन्सिटिव्ह म्हणून मी काही करत नाही माझ्या हातावर म्हणजे ॲलर्जिक आहे माझी स्किन. आणि दीपक म्हणलाय मला काही नाही होत माझ्या ह्याच्यावर करून बघा. दीपक हा प्रयोग होणार आहे आता करतो हात बाळा. अरे गेलं बस थांब बस अरे नाही झालं मग काय करायचं. आणलंय झालं. नाही झाले बघ मग प्रयोग सक्सेसफुल चालू का. एका कामात एवढं चढायच्या बघू चढत नाही का थांबवतोय मध्ये. हडसर उर्फ पर्वतगडच्या पहिल्या दरवाजा पाहिजे. पाहू शकता दरवाजा कसा बांधला गोमुखी बदरीचा दरवाजा आहे. दरवाजाची रचना बघा.
अजून वर आहे. मित्रांनो, आम्ही आमच्यासोबत येताना पावसाची वेळ आली होती. सकाळी लवकर निघालो, जरा आधीमध्ये कुठं भूक लागली तर खायला. तर काय उतरायला सुरुवात केली त्यांनी, म्हणलं खाली जाऊन खाऊ. पण मध्ये जितका पाऊस चालू झाला आणि हवा पण जास्त आहे, पाऊस पण लई आहे. आम्हाला खाली उतरायला जरा टाइम लागला. सागर बाबाला आपल्या जरा भूक लागली, म्हणला आता आपण इथंच बसून खाऊ. दिलेली आम्ही सुरुवात वेळ खायला. तर मित्रांनो, आमची भेळ खाऊन झालेली आणि आम्ही आमचा कचरा सगळा व्यवस्थित आमच्या सोबतच घेऊन जाणार आहे. तिथं काय आम्ही ठेवणार नाही तर तुम्ही म्हणशाल भेळ खाली तिथं कचरा करून गेले, कमेंट बिमेंट करशाल, तर तसं काही करू नका. आम्ही अतिशय काय म्हणतात जागरूक व्यक्ती, आम्ही अतिशय जागरूक व्यक्ती. आम्ही आमचा केलेला कचरा सगळा भरून घेत असतो. ए बाबा, तेव्हा पाय खाली ती बेल सांडली ती वरून गेली तर नाही, सगळं आम्ही एकूण एक. बोल ना. पाहू शकता मित्रांनो, इथे जरा भूस्खलन झाले. इथली बरीचशी माती अशी खाली वाहून गेलेली. त्याच्यामुळे असं डोंगर दऱ्यात येत असताना जरा सावधपणे येत जा. मित्रांनो, हे असं झाड आहे काही असं म्हणतात का, हातावर ठेवून जर असं मारलं तर याचा छाप पडतो हातावर. आपण याच्या हातावर करून बघू. मार जोरात. उठलंय तरी बघ, उलट करून पाहू. एकूण जास्त काळ आहे. टॅटा टॅटू टॅटू टिडी टिडी टिडी. चला चला, हडसरचा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. आता आपण निघालोय आपल्या गावाकडं, म्हणजे डाळे फाट्याला. आपल्या डाळे फाट्याला जाऊ. तर मंडळी, अशा प्रकारे संध्याकाळच्या 6:30 वाजता आपण सुखरूप घरी पोहोचलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.